नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण हा मार्गक्रमण अकॅडमीमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थी मित्रांसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. एम्पॉवरिंग अ ड्रीम्स अचिव्हिंग अ सक्सेस. नुकतेच भरपूर विद्यार्थी मित्रांचे ग्राउंड पार पडले असतील, काहींचे होणार असतील. तर त्यांच्यासाठी ग्राउंड काढण्याची जबाबदारी तुमची, पेपर काढण्याची जबाबदारी आमची. या टॅगलाईन खाली आपण एक मोफत रिव्हिजन प्रोग्राम स्टार्ट केला आहे. आतापर्यंत भरपूर विद्यार्थी मित्रांनी 70 ते 75 मार्कापर्यंतची तयारी झालेली असते. तर त्या 70 ते 75 मार्कांना 85 ते 90 प्लस पर्यंत कसे न्यावे यासाठी आपण या प्रोग्राममध्ये डिस्कस करणार आहोत. मार्गक्रमण अकॅडमी हा जो प्लॅटफॉर्म आहे, आपण मार्गक्रमण हे नाव देण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला जी योग्य दिशा आपण ह्या प्लॅटफॉर्म मध्ये दाखवणार आहोत. पोलीस भरतीचं लेखीची पेपर होणार आहे, त्यामध्ये आपण संपूर्ण विषय सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत. त्यामध्ये मराठी व्याकरण हा जो सब्जेक्ट आहे याला 2 ते 2.5 महिने लागतात. 2 ते 2.5 महिने लागतात. तर या 2 ते 2.5 महिन्याच्या मराठीला आपण 10 ते 12 तासापर्यंत आणलेलं आहे. यामध्ये आपण 10 ते 12 तासांमध्ये, असं नाही की शॉर्टकट असणार आहे, असं काही शॉर्टकट वगैरे नसणार आहे. ते आपण एकदम चांगल्या प्रकारे आपण ते डिझाईन केलेलं आहे, चांगल्या प्रकारे त्याची आखणी केलेली आहे. आणि जर जमलं तर आपण त्याला वर्कबुक प्लॅटफॉर्म मध्ये पण आणण्याचा आपण प्रयत्न करू. तर आपण 10 ते 12 तासामध्ये मराठी व्याकरण, त्यामध्ये मराठी व्याकरणमध्ये पूर्ण व्याकरणचा पार्ट, त्याच्यानंतर व्याकरण सोबत शब्दसंग्रह हा पार्ट सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात अवघड पार्ट म्हणून विद्यार्थी मित्र ह्याच्याकडे बघतात. सामान्य ज्ञानामध्ये खूप एक 7 ते 8 ते 9 पर्यंत सब्जेक्ट असेलच. त्यामध्ये चालू घडामोडी सुद्धा आहेत. अदर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, त्याच्यानंतर हिस्ट्री, हे देखील सब्जेक्ट याच्यात असणारच आहे. तर या सामान्य ज्ञान या सब्जेक्टला मागच्या पीवायक्यूचा विचार करून किंवा पीवायक्यू आतापर्यंत जे विचारलेले आहे त्या पीवायक्यूचा विचार करून आपण खूप एक चांगल्या प्रकारे याला डिझाईन केलेलं आहे. याला 10 ते 15 ते 20 तासात आपण सामान्य ज्ञानाला आणले. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी हा विषय आपण पीवायक्यू फॉर्म मध्ये वर्कबुक, म्हणजे आतापर्यंत जे विचारलेले पीवायक्यू आहेत त्या पीवायक्यूचा आधार घेऊन आपण वर्कबुक फॉर्म मध्ये आपण तुम्हाला शिकवणार आहोत. बुद्धिमापन चाचणीला आपण एक चांगल्या प्रकारे 10 ते 12 तासापर्यंत आणलेला आहे. त्याच्यानंतर अंकगणित या विषयाला आपण 10 ते 12 तासापर्यंत अंकगणित या विषयाला आणलेलं आहे. त्याच्यानंतर आपण या युट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती 36 जिल्हे सिरीज सुरू करणार आहे. कारण आपण जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो, उदाहरणार्थ समजा आपण जालना या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे, तर जालना जिल्ह्याचा भौगोलिक, ऐतिहासिक, त्याच्यानंतर भौगोलिक ऐतिहासिक हा या 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 बाबतीत आपल्याला विचारण्यात आलेलं असतं. तर आपण त्याच्यावरती सखोलमध्ये आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इलिमिनेशन टेक्निक डेव्हलप करणार आहोत. त्याच्यानंतर अप्रोच आणि लॉजिक हे बघणार आहोत. प्रत्येक टॉपिक नंतर आपली एक पीवायक्यू सिरीज असणार आहे. आणि जमलं तर आतापर्यंत 2024 मध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे कॉपी पेस्ट या प्लॅटफॉर्म मध्ये, म्हणजे मी तुम्हाला प्रश्नपत्रिका आधी अपलोड करायला जाईल किंवा तुम्हाला आधी प्रश्नपत्रिका देत जाईल, तुम्ही ती सोडवायची. त्याच्यानंतर आपण ती प्रश्नपत्रिका डिस्कस करूया. त्यानंतर आपण ह्याचा अभ्यासक्रम आपण ह्याच्यावरती दिलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये समजा आपण भाषा विकास, वर्ण विचार, संधी, शब्द विचार, नाम, लिंग विचार, वचन विचार, कर्ता कर्म, हे जे स्टार्टिंगचे जे टॉपिक आहे, तर माझ्या आत्तापर्यंतचा मी पीवायक्यू बघितले, तर ह्या पीवायक्यू मध्ये मला या टॉपिक वरती प्रश्नांची संख्या जास्त आढळते. आणि तुम्हाला म्हणजे एक
असं नाही की मराठी खूप ऍडव्हान्स लेवलला विचारले जाते किंवा खूपच हार्ड विचारले जाते. तर एक जनरली काय असते, पोलीस भरतीमध्ये उदाहरणांवरती भर जास्त असते. म्हणजे पोलीस प्रशासन किंवा एक जे जिल्हा पोलीस जे हँडल करतं त्यामध्ये आपल्याला उदाहरणांवरती प्रश्नांची संख्या जास्त दिसते. त्यानंतर असं नाही की कुठल्या टॉपिकला निग्लेक्ट केल्या जातं. प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न आहे. जर इथं नाही आलं तर दुसऱ्या जिल्ह्यात असतात. पण प्रत्येक टॉपिकला आपण समान न्याय देण्याचा आपण ह्यात प्रयत्न करूया. त्यानंतर विभक्ती विचार, विभक्तीचे अर्थरूप, सामान्य रूप. आत्तापर्यंत कुठलाही पेपर झाला नसेल किंवा कुठलीही प्रश्नपत्रिका नसेल त्यामध्ये सामान्य रूप या टॉपिक वरती प्रश्न नसावा. सामान्य रूप या टॉपिक वरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहेत. त्यानंतर सर्वनाम, विशेषण, धातू, धातू साधिते, क्रियापद काळ, क्रियापदाचे अर्थ, आख्यात विकार, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. या ज्या शब्दाच्या आठ जाती आहेत, शब्दाच्या ज्या आठ जाती आहे ह्यावरती कुठल्या ना कुठल्या आठ जातीपैकी कुठल्या ना कुठल्या एका जातीवरती प्रश्न हमखास असतो. एका म्हणजे एकच असणार असं नाहीये, तर एकापेक्षा जास्त वर पण असू शकतो. पण एक नॉर्मली आपण सामान्यतः आपण विचार केला तर आपल्याला एखाद्या ना एखाद्या जातीवरती आपल्याला प्रश्न आढळतो. त्यानंतर शब्दशक्ती, रस, काव्यगुण, शब्दसिद्धी, समास, वाक्यविचार, वाक्याचे प्रकार, वाक्य संकलन, वाक्य पृथक्करण, प्रयोग 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 ह्या टॉपिकला निग्लेक्ट करत चालणार नाही, कारण ह्याच्यावरती प्रश्न हमखास असणारच आहे. त्याच्यानंतर पद, परिस्फोट, विरामचिन्हे, अलंकार, वृत्त, शुद्धलेखन आणि म्हणी वाक्प्रचार, हे तीन टॉपिक आहे. ह्या तीन टॉपिकला आपण शब्दसंग्रह यामध्ये जर काउंट केलं तरी चालू शकतो. तर शब्दसंग्रहामध्ये आपण विचार केलं तर शब्दसंग्रहामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, त्याच्यानंतर म्हणी, वाक्प्रचार, समूहदर्शक शब्द, याच्यावरती प्रश्न फक्त हेच असणार असं नाही, पण मुख्यतः या टॉपिकवरती प्रश्न तुम्हाला दिसूनच येणार आहे. प्रत्येक याच्यात तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. त्यानंतर साहित्य विचार विचारल्यानंतर म्हणजे कुठली व्याख्या कोणी केली, हा समजा पाणिनीचा ग्रंथ कोणता आहे, त्याच्यावरती एखाद्या एक अल्टरनेट प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न आहेत. त्यानंतर म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ॲव्हरेज विचार केलं तर शब्दसंग्रह या टॉपिकवरती 7 ते 8 प्रश्न आढळणारच आहे. तर काही काही प्रश्नपत्रिकांमध्ये 10 ते 12 पर्यंत पण पोहोचलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे की ह्याच्यावरती प्रश्न नसतं. कारण खूप विद्यार्थी मित्र काय करतात की मराठी व्याकरणमध्ये ना शब्दसंग्रह या टॉपिकला खूप निग्लेक्ट करतात. खूप म्हणजे एक अवॉइडच करून टाकतात की शब्दसंग्रह काही नाही. पण शब्दसंग्रह या टॉपिकला खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला मेरिटपर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर या टॉपिकला निग्लेक्ट करून चालत नाही. आता ह्या 40 टॉपिकला हे 40 टॉपिक जर शिकवायचं म्हणलं तर या 40 टॉपिकला 2 महिने ते 2.5 महिने किंवा ॲव्हरेज 3 महिनेपर्यंत याला कालावधी लागतो. पण आपण या बॅचमध्ये 10 ते 12 तासात संपूर्ण मराठी व्याकरण शिकवणार आहे. संपूर्ण म्हणजे एक असं पण नसणार आहे की खूप शॉर्टकट वगैरे असेल किंवा एकदमच डिटेलिंगमध्ये असेल. आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या 1 ते 2-2.5 वर्ष केलेल्या या अभ्यासावरती आपण आखणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की टॉपिक झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती आपले PYQ असणार आहेत. PYQ म्हणजे आतापर्यंत प्रत्येक टॉपिक वाईज PYQ असणार आहेत. त्यानंतर सामान्य नाम जर चा विचार केला असता, सामान्य नाम या टॉपिकमध्ये पंचायत राज ह्याच्यावरती असं प्रश्न आढळत म्हणजे प्रश्नाची संख्या कमी आढळते पण आहे. महसूल प्रशासनावरती प्रश्न तुम्हाला हमखास असतो. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आपण भरती त्या पोलिसासाठी करतोय तर त्याच्यावरती प्रश्न असण्याचा हमखास असणारच आहे. तर पोलीस प्रशासन, त्यानंतर भारतीय राज्यघटना. आतापर्यंत कुठलाही पेपर नसावा, कुठलाही प्रश्नपत्रिका नसावी की त्यामध्ये भारतीय राज्यघटना या
ह्या विषयावरती प्रश्न नाही आहेत. त्यात भारतीय राज्यघटनेतील FR म्हणजे फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क याच्यावरती प्रश्न आढळतो. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे, त्यानंतर घटनेची ओळख, घटनांची समित्या वगैरे, त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल या एकदम एक सोप्या लेवलला प्रश्न आढळतात. म्हणजे एक डिटेलमध्ये सुद्धा जात नाही किंवा एकदम वरवरचं पण विचारलं जात नाही, पण एक नॉर्मली प्रश्न असतात. त्यानंतर चालू घडामोडीचा जर विचार केला तर या चालू घडामोडीमध्ये आपण 6 महिन्यापर्यंतची चालू घडामोडी केली पाहिजे. समजा आता आपला फेब्रुवारी पर्यंत आपले ग्राउंड चालणार, तर मार्च मध्ये समजा आपले पेपर होणार असेल तर आपण जानेवारी तर मागचा एक सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत 2025च्या सप्टेंबर ऑक्टोबर पासून तर जानेवारी पर्यंत आपण चालू घडामोडी केली पाहिजे. त्यामध्ये आपण काय करणार आहोत की चालू घडामोडीमध्ये आपण सगळं MCQ फॉर्म मध्ये प्रत्येक महिन्यावाईज डिवायडेशन केलेलं आहे. प्रत्येक महिन्यावाईज डिवायडेशन असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला MCQ असणार आहे. त्या MCQ टाईपमध्ये आपण ते हे घेणार आहे. जर मी तुम्हाला डिटेल जरी शिकवायला बसलो तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या गोष्टीची गरजच नाहीये. म्हणजे आपण सगळा इनपुट आउटपुट रेशो याचा विचार करून आपण ह्याच्यावरती भर देणार आहोत. त्यानंतर चालू घडामोडी ह्याच्यामध्ये महाराष्ट्र विशेष यावरती प्रश्नांची संख्या तुम्हाला जास्त आढळणारच. आणि महाराष्ट्र विशेष वरतीच प्रश्न आढळणार. म्हणजे असं नाही की ऑदरवरती प्रश्न नाहीये, पण महाराष्ट्र विशेष वरती तुम्हाला प्रश्न आढळणारच आहे. त्यानंतर क्रीडा दिन विशेष, क्रीडा हा टॉपिक पोलीस प्रशासनाचा खूप आवडता विषय, तर क्रीडावरती प्रश्न आहे. पुरस्कार सन्मान, पुरस्कारावरती पद्मश्री, पद्मभूषण, नोबेल वगैरे अशा टाईपमध्ये जे एकदम क्रीम टाईपमध्ये जे पुरस्कार असतात त्याच्यावरती आपल्याला प्रश्न असणार आहे. त्यानंतर भूगोल जर हा टॉपिक भूगोलचा जर विचार केला तर भूगोलमध्ये नदी प्रणाली ह्या टॉपिक वरती प्रश्न हमखास. मग तुम्हाला समजा 36 जिल्हे सिरीज मध्ये सुद्धा आपण त्या जिल्ह्यामध्ये पेपर देतोय तर त्या जिल्ह्याची जी नदी प्रणालीचा वरती जर प्रश्न विचारणार असाल तर ते भूगोलमध्येच काउंट होणार आहे. तर आपण त्या इथं पण क्लिअर करणार आहे तो विषय. त्याच्यानंतर 36 जिल्हे या सिरीज मध्ये पण सुद्धा आपण कव्हर करणार आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये खूप बेसिक कन्सेप्ट यात असतात. अर्थशास्त्र विषय जर करायचा म्हटल्यावरती हा खूप डिटेलिंग वाला सब्जेक्ट आहे. तर अर्थशास्त्र या विषयावरती खूप सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र. तर जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावरती तुम्हाला प्रश्न आढळतात. आरोग्यशास्त्रामध्ये समजा एखादा रोग विचारलाय, रोगाचे कारक विचारलेत आणि त्याच्यावरती लसी वगैरे असा प्रश्न असू शकतो. किंवा मग जीवशास्त्रामध्ये समजा सेल थेरी कोणी दिली, त्यानंतर केंद्राचा शोध कोणी लावलाय, अशा प्रकारे तुम्हाला एक बेसिक प्रश्न सामान्य विज्ञानामध्ये विचारले जातात. त्यानंतर इतिहासमध्ये जर विचारायचं म्हटलं तर इतिहासाचा आवाका इतका मोठा आहे, तर इतिहासामध्ये ते काही विचारू शकतात. पण जनरली त्यांचा समजा महाराष्ट्राशी रिलेटेड विचारण्याचा कल जास्त असतो. त्यानंतर समाजसुधारक ह्याच्या टॉपिकवरती प्रश्न हमखास म्हणजे हमखास कुठल्याही पत्रिकेचा जर विचार केला असता समाजसुधारक या टॉपिकवरती प्रश्न असणारच आहे. त्याच्यामध्ये पण आपण जे महाराष्ट्राशी रिलेटेड जे समाजसुधारक आहे त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. त्याच्यानं समजा समाजसुधारकाचा जर विचार केला तर महात्मा फुले, त्यानंतर समजा महात्मा फुले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यानंतर महर्षी कर्वे, जे दलित चळवळ आणि स्त्री चळवळ ह्याच्याशी जे रिलेटेड जे समाजसुधारक आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न हमखास असतो. त्यानंतर वृत्तपत्र या टॉपिकवरती हमखास प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान ह्या टॉपिकवरती किंवा ह्या विषयावरती तुम्हाला हमखास प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक ना एक प्रश्न हमखास असतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकपेक्षा जास्त असणार आहे, एकच प्रश्न असतो. त्याच्या प्रश्नाची संख्या वाढतही नाही, कमीही होत नाही किंवा तो विषय एकदम निग्लेक्ट पण केला जात नाही. तर ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असणारच आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे चालू घडामोडी तर आपण बघूनच झालंय. तर चालू घडामोडीवर 6 ते 7 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीवरती दिसणार आहे. तर ते 6 ते 7 प्रश्न
प्लस अदर जो GS आहे किंवा GK आहे तो आपण ह्यामध्ये आपण कम्प्लीट करू. आणि हा प्रोग्राम मध्ये आपण 15 ते 20 तासात आपण सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज हा सब्जेक्ट आपण कम्प्लीट करू. त्यानंतर राहिला सब्जेक्ट कुठला, आपल्या सगळ्यांचा आवडता बुद्धिमापन चाचणी. तर बुद्धिमापन चाचणी ह्यामध्ये 25 प्रश्न, ह्यामध्ये 25 पैकी 25 प्रश्न तुम्हाला मार्क घेता येऊ शकतात. त्यात नातेसंबंध, कालमापन, घड्याळ, दिशाज्ञान चाचणी, त्याच्यानंतर बैठक व्यवस्था, तुलना, वर्गीकरण, खरे खोटे, रांगेतील क्रमांक, अक्षरमालिका, परस्पर संबंध, विसंगत घटक, त्यानंतर सांकेतिक भाषा, त्यानंतर गाळलेली पदे शोधा, तर्कानुमान, आकृती. घडीवरती तर आता प्रश्न कमी आढळतात, घडी आणि काप याच्यावरती प्रश्न आढळण्याचा कल कमी आहे, पण आकृती पूर्ण करणे. त्यानंतर आरशातील प्रतिमावरती पण आरसा आणि पाणी याच्यावरती प्रश्न कमी झालेले आहेत. त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजा, संकीर्ण आकृत्या ठोकळा, याच्यावरती आपल्याला 25 प्रश्न असतात. तर हे 25 प्रश्नांसाठी हे सगळे टॉपिक महत्वाचे आहेत. तर आपण ह्याच्यात काय करणार आहात की आपण काय करू की PYQ 24 मध्ये किंवा 23 मध्ये आलेले PYQ आपण वर्कबुक फॉर्म मध्ये घेऊ. तुम्हाला मी PYQ देत जाईल, तुम्ही ते वर्कबुक फॉर्म मध्ये एक PDF असणार आहे, त्यावरती आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर बुद्धिमापन चाचणीला आपण 10 ते 12 तासात आपण बुद्धिमापन चाचणीला कव्हर करू. त्यानंतर अंकगणित मध्ये मूलभूत गणित ह्या टॉपिक वरती 100% 100% तुम्हाला 3 ते 4 मार्कांचा प्रश्न असणारच आहे. त्यानंतर लसावी मसावी, बोर्ड मास, सूत्रावर आधारित गणिते हे कमी असतात, कुठल्या प्रश्नामध्ये कमी असतात, पण असं नाही की आपण त्याला निग्लेक्ट करणार आहे किंवा त्याला आपण बाजूला टाकणार आहे. तर ह्याच्यावरती प्रश्न असणार आहे. त्यानंतर दोन चलातील किंवा दोन किंवा बहुचलातील एक समीकरणे ह्यावरती प्रश्न असण्याचा कल थोडा कमी दिसतो मला प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर. तर आपल्याला कमी दिसतो. त्यानंतर वयवारी, सरासरी, आंतरवेळवेग, काळकाम, शेकडेवारी, सळव्याज, भागीदारी या टॉपिकवर तुम्हाला हमखास प्रश्न दिसणार आहे. त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण मिश्रण ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न असणारच आहे. घातांक करणे, भूमिती, संभाव्यता ह्या टॉपिकवरती आता प्रश्नांची संख्या कमी झालेली आहे, पण अदर ह्या आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्यावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण संपूर्ण जी बॅच आहे त्याला आपण खूप चांगल्या प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला कुठंच असं वाटणार नाही की तुमचा वेळ वाया गेला किंवा तुमचा टाइम वाया गेला किंवा आपले पैसे झालं सगळं. ह्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. सगळ्या गोष्टी इन द सेन्स म्हणजे जे तुम्हाला जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्या शिकवल्या जातील. एकदम एकदम बेसिक लेवलला सुद्धा नसणारे किंवा एकदम ऍडव्हान्स लेवलला सुद्धा नसणारे. ज्या विद्यार्थी मित्रांना 70 ते 75 मार्क आतापर्यंत की जनरली आपण म्हणजे एक टेस्ट सिरीज दिल्यानंतर 70 ते 75 पर्यंत मार्क येत होती, त्या विद्यार्थी मित्रांना 90+ पर्यंत कसे पोहोचावे यासाठी आपण या बॅच मध्ये प्रयत्न केलाय. त्यानंतर आपण काय करणार आहोत, PYQ मध्ये आपण खूप काम करणार आहोत. PYQ मध्ये की तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं माहीत नसताना सुद्धा आपण त्या प्रश्नांची उत्तरं कशी काढावी. समजा GK मध्ये तर ह्याच्यावरती खूप चांगलं काम करता येऊ शकते. मराठी व्याकरणमध्ये पण असे खूप सारे प्रश्न असे दिसून येतात की त्यामध्ये तुम्हाला नियर बाय ऑप्शन दिलेले असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर कळून जाते. त्यानंतर आपण काय करणार आहे, तुमचा अप्रोच डेव्हलप करणार आहे, तुमचं लॉजिक डेव्हलप करणार आहे की तुम्ही प्रश्नांकडे कसे बघावे. कुठलीही जर ऑब्जेक्टिव्ह परीक्षा जर असेल तर त्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला तुम्ही सगळ्यात महत्वाचं कुठली गोष्ट असेल तर ते PYQ हे निग्लेक्ट करून कुठलीही परीक्षा क्लिअर करता येऊ शकत नाही. तर आपण PYQ वरती खूप जास्त भर दिलेला पाहिजे. समजा आता 2024 मध्ये झालेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचल्या पाहिजे. त्या प्रश्नपत्रिकावरती विचार केला पाहिजे की आपण कशा प्रकारे कुठं प्रश्न काही नसताना आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो याचा आपण ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. त्यानंतर आता सध्या सगळ्या मित्रांचे तर ग्राउंड चालू असणारच आहे. तर
सगळ्या मित्रांना माझ्याकडून शुभेच्छा ग्राउंडला. शेवटी एक एक गाण्याचं तुम्हाला एक कडवं म्हणून दाखवतो. लगन पिक्चर मधलं. ओ मितवा सुन मितवा तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है अपना अंबर है रे. तर अशा प्रकारे आतापर्यंत ग्राउंड काढलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण या मार्गक्रमण अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मोफत मोफत याला म्हणजे इन द सेन्स तुम्ही तुमचा वेळ देणार आहोत, मी माझा वेळ देणार आहोत, त्या वेळेला किंमत असणार आहे. ती जी वेळ देणार आहोत ती ते पैशामध्ये काउंट होणार आहे. तर तुम्ही सिरियसली चांगल्या प्रकारे ही बॅच केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही मला ह्या बाबतीत फीडबॅक कमेंटमध्ये देणारच आहोत. तर आपण ही बॅच अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांचे ग्राउंड राहिले आहेत तर त्यांना माझ्याकडून किंवा मार्गक्रमण अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म करून बेस्ट ऑफ लक. तर लवकरच आपण भेटूया पोलीस भरती लेखीसाठी रॅपिड रिव्हिजन प्रोग्राममध्ये. थँक्यू. आता मी हा लेक्चर कन्क्लूड करतोय. पुन्हा एकदा आपण मार्गक्रमण अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण भेटूया. धन्यवाद.